या कथेत स्वामी सांगतात की मुलींचा जन्म हा एक पवित्र घटना आहे आणि त्याचे योग्य संगोपन हे पालकांचे कर्तव्य आहे। मुलींना चांगले संस्कार देणे म्हणजेच त्यांना सन्मान, ममता आणि आत्मनिर्भरता शिकवणे। या कथेतील कबूतर आणि कबुतरीची कथा म्हणजेच मुलींच्या योग्य संगोपनाचे आणि त्यांच्या भावनिक व मानसिक विकासाचे उदाहरण आहे। सेठ आणि त्याच्या मुलीची कथा सांगताना श्री स्वामी समर्थ यांचे विचार सांगतात की समाजात मुलींना नेहमीच दुर्लक्षित केलं जातं, परंतु त्यांचं महत्त्व खूप आहे। प्रत्येक मुलगी एक सृजनशील शक्ती आहे आणि तिच्या विकासावरच संपूर्ण समाजाचा विकास अवलंबून असतो। कुटुंबांमध्ये मुलींना कधीच उपेक्षित करू नये आणि त्यांना समान संधी द्याव्यात। श्री स्वामी समर्थांनी नेहमीच शिक्षण आणि संस्कारांवर जोर दिला, कारण त्यांना माहित होतं की या दोन गोष्टी मुलींना आयुष्यात यश मिळवण्यासाठी खूप आवश्यक आहेत। सेठ आणि त्याच्या मुलीची कथा जशी पुढे जात आहे तशी आपल्याला समजते की सेठ त्याच्या मुलीला खूप प्रेमाने वाढवतो, पण त्यात काही चुकीची ममता असते। तो तिचे लाड पुरवतो, परंतु तिच्या व्यक्तिमत्वाला घडवण्यासाठी आवश्यक असणारे कठोर संस्कार तो देत नाही। यामुळे सेठच्या मुलीला सासरच्या घरात योग्य प्रकारे जुळवून घेता येत नाही। श्री स्वामी समर्थ सांगतात की जरी मुलींवर प्रेम करणे आवश्यक आहे, तरीही त्यांना जीवनातील कठोरता आणि प्रतिकूल परिस्थितींचा सामना करण्यासाठी सक्षम बनवणे तेवढेच महत्त्वाचे आहे। श्री स्वामी समर्थ यांच्या मते पालकांनी मुलींना त्यांच्या भविष्याची तयारी करणे शिकवले पाहिजे। ज्या प्रकारे कबूतर आणि कबुतरीने एकमेकांना मदत केली आणि कठीण परिस्थितीतून मार्ग काढला, त्याचप्रमाणे पालकांनी मुलींना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे। जीवनात सर्व गोष्टी सोप्या नसतात, परंतु योग्य मार्गदर्शन आणि मानसिक स्थिरता मिळवली तर कोणतीही मुलगी यशाच्या शिखरावर पोहोचू शकते। श्री स्वामी समर्थ यांचे उपदेश याच जीवनतत्वांवर आधारित आहेत। सेठची मुलगी ज्या प्रकारे तिच्या सासरी त्रास सहन करत होती, त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आईवडिलांनी मुलींना फक्त भौतिक सुख मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित करता त्यांना आत्मसन्मान, स्वावलंबन आणि सहनशीलता शिकवणे महत्त्वाचे आहे। श्री स्वामी समर्थ सांगतात की जीवनात प्रत्येक व्यक्तीला काही वेळेस कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो। अशा वेळी जर व्यक्तीचा आत्मविश्वास आणि संस्कार पक्के असतील तर ती त्या प्रसंगांवर मात करू शकते। या कथेत कबूतर जेव्हा कबुतरीला सांगतो की रात्र पार करायची असेल तर कथा सांगतो, तो येथे एक मोठा जीवनमूल्य शिकवतो। कथा म्हणजे अनुभवाचे शिक्षण असते। ज्या प्रकारे कबुतराने एक साधी गोष्ट सांगितली, तीच गोष्ट मानवाच्या जीवनातही लागू होते। कथा आणि उपदेशांमधून आपण आयुष्यात काय करायला हवं हे शिकतो। श्री स्वामी समर्थ यांनी नेहमीच उपदेश आणि कथांमधून लोकांना जीवनाचे गुण सांगितले। सेठच्या मुलीच्या संदर्भात श्री स्वामी समर्थ सांगतात की पालकांनी मुलींवर कठोर प्रेम केले पाहिजे, म्हणजे त्यांना फक्त चांगले जीवन देण्याचा विचार न करता त्यांना जीवनातील सत्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम बनवले पाहिजे। जीवनात सुखदुःख, आनंददुःख हे सर्व असतं, पण त्या परिस्थितीवर विजय मिळवण्यासाठी अंतःकरणातील बल वाढवणं गरजेचं आहे। कबूतर आणि कबुतरी यांच्या संवादातून एक महत्त्वाचं तत्वज्ञान दिसतं की कठीण काळातून जाणे हे जीवनाचाच भाग आहे। मात्र त्या काळात जर योग्य कथा, योग्य अनुभव आणि योग्य उपदेश मिळाला तर कोणताही प्रसंग सहज पार करता येतो। श्री स्वामी समर्थांनी यावर भर दिला की जीवनातील अडचणींचा सामना करण्यासाठी मनाची तयारी आवश्यक आहे। सेठने आपल्या मुलीला जीवनाच्या वास्तव परिस्थितीची तयारी करून दिली नाही आणि त्यामुळेच ती आयुष्यात संघर्ष करते। पण जर त्याने तिला आधीच योग्य संस्कार दिले असते तर ती स्वतःच्या आयुष्यात आत्मनिर्भर आणि यशस्वी ठरली असती। श्री स्वामी समर्थ यांच्या शिकवणुकीत असेही सांगितले आहे की प्रत्येकाने जीवनात एक स्पष्ट दृष्टिकोन ठेवावा। जीवनातील प्रत्येक संकटाला घाबरू नये, उलट त्याचा सामना करून पुढे जायला शिकावं। सेठची मुलगी ज्या प्रकारे तिच्या सासरी संघर्ष करते, त्यात तिला शिकायला मिळालं की जीवन हे सहज नसतं। स्वामी समर्थ यांचे विचार सांगतात की संकट येतातच, पण त्यातून आत्मविकास घडतो।
श्री स्वामी समर्थ यांचे उपदेश पुढील विचारांवर आधारित आहेत. संस्कार आणि शिक्षण. मुलींना लहानपणापासूनच चांगले संस्कार आणि योग्य शिक्षण देणे आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी त्यांच्या आयुष्यातील कठीण परिस्थितीत आधार देतील. आत्मसन्मान आणि आत्मनिर्भरता. प्रत्येक मुलीने आपल्या आयुष्यात आत्मसन्मान आणि आत्मनिर्भरता जोपासणे आवश्यक आहे. यातूनच ती तिच्या सासरच्या आणि समाजाच्या अडचणींना समर्थपणे तोंड देऊ शकेल. संकटांचा सामना. जीवनात येणाऱ्या अडचणींना घाबरून जाता त्यांना सामोरे जाणं आणि त्यातून शिकून आत्मविकास साधणं हेच खरे यश आहे. पालकांची जबाबदारी. पालकांनी मुलींवर फक्त लाड न करता त्यांना कठोर परिस्थितीशी सामना करण्यासाठी तयार करणे ही त्यांची जबाबदारी आहे. कथा पुढे जात असताना सेठच्या मुलीच्या जीवनातील अनेक महत्त्वाचे प्रसंग उलगडले जातात. तिच्या बालपणात सेठ तिला कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडू देत नाही आणि तिला अत्यंत लाडाने वाढवतो. तिच्या प्रत्येक मागणीची पूर्तता करणे त्याच्या दृष्टिकोनातून तिच्यावर प्रेम करणेच असते, पण याच प्रेमामुळे ती स्वावलंबी होऊ शकत नाही. बालवयात सेठची मुलगी नेहमीच सर्व काही तयार मिळवण्याची सवय लावून घेते आणि यामुळे ती जीवनातील प्रतिकूल परिस्थितीला सामोरे कसे जायचे हे शिकत नाही. श्री स्वामी समर्थांचे उपदेश सांगतात की लहानपणापासूनच मुलांना स्वावलंबनाचे धडे शिकवले पाहिजे. लाड पुरवणं म्हणजे प्रेम असतं, परंतु त्याच बरोबर त्यांना आत्मनिर्भर होण्याची शिकवण देणं हेही आवश्यक आहे. आपल्याला स्वकष्टाने काही मिळवता आलं तर त्याची किंमत कळते आणि त्यातून खरे समाधान मिळते. परंतु सेठच्या मुलीला या गोष्टी शिकवल्या गेल्या नाहीत आणि त्यामुळेच ती सासरी गेल्यानंतर जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाऊ शकत नाही. मुलींना फक्त भौतिक सुखांचा अनुभव देणेच पालकांचं कर्तव्य नाही, तर त्यांना जीवनात यशस्वी कसं व्हावं याची शिकवण देणे खूप महत्त्वाचं आहे. श्री स्वामी समर्थ नेहमी सांगायचे की मुलींचे शिक्षण आणि त्यांचं व्यक्तिमत्व विकास ही समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक गोष्ट आहे. पालकांनी मुलींना अशा प्रकारे घडवले पाहिजे की त्या कोणत्याही परिस्थितीत खंबीर राहू शकतील. सेठची मुलगी तिच्या सासरी गेल्यानंतर तिला अनेक समस्या आणि संकटांचा सामना करावा लागतो. तिला सासरच्या लोकांचा आदर कसा करावा, तिची जबाबदारी कशी निभवावी हे समजत नाही, कारण तिला घरातील कामांची सवय नाही आणि तिने कधीच स्वावलंबनाचं महत्त्व जाणलं नाही. स्वामी समर्थ या कथेतून शिकवतात की मुलींना फक्त आपले लाड पुरवून त्यांना भौतिक सुख देणं हेच पालकांचं कर्तव्य नाही. त्यांना शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या सक्षम बनवणं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद देणं हे खूप महत्त्वाचं आहे. सासरच्या घरात आल्यानंतर सेठची मुलगी तिथल्या कामांमध्ये रमू शकत नाही. तिच्या सासरच्या लोकांना तिचा उथळपणा दिसतो आणि त्यामुळेच तिला तिथे मान मिळत नाही. सासरचं घर हे एक नवीन जग असतं, जिथे आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडणं आणि तिथल्या लोकांसोबत जुळवून घेणं आवश्यक असतं. स्वामी समर्थ सांगतात की मुलींना लहानपणापासूनच या गोष्टी शिकवल्या पाहिजेत, म्हणजेच त्यांना फक्त भौतिक सुख देण्यावर भर न देता त्यांच्या आत्मविकासावर आणि व्यक्तिमत्व विकासावर अधिक लक्ष दिलं पाहिजे. सेठच्या मुलीला जीवनात आलेल्या अडचणींमधून एक महत्त्वाचं धडे मिळतात. ज्या प्रसंगात ती तिच्या सासरच्या घरातील लोकांशी जुळवून घेऊ शकत नाही, तेव्हा तिच्या मनात असुरक्षितता आणि दुबळेपण येतो. परंतु तिला श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांचे उपदेश ऐकल्यावर ती आपली चूक ओळखते. ती समजून घेते की तिला जीवनातील कठीण प्रसंगांचा सामना करण्यासाठी स्वावलंबी आणि मानसिक दृष्ट्या मजबूत व्हायला हवं होतं. श्री स्वामी समर्थ सांगतात की संकट येणं हे जीवनाचाच भाग आहे, परंतु त्यांचा सामना कसा करावा हे शिकणं हे खूप आवश्यक आहे. सेठच्या मुलीला हे समजतं की तिने लहानपणापासूनच स्वतःला तयार केलं असतं तर तिला सासरी जुळवून घेण्याचं तितकं कठीण जाणार नाही. तिने श्री स्वामी समर्थांच्या उपदेशांवर आधारित जीवनाचे धडे घेतले असते तर ती कोणत्याही परिस्थितीत खंबीर राहू शकली असती. श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे मनुष्याला जीवनात संघर्ष करावा लागतो, परंतु संघर्षातूनच खरे यश प्राप्त होतं. जीवनात संघर्ष हा टाळता येत नाही, पण त्यातून आत्मविकास साधता येतो.
सेठच्या मुलीने सासरच्या घरात ज्या कठीण प्रसंगांचा सामना केला ते तिच्या आत्मविकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. ती आता समजून घेते की फक्त सुखांची अपेक्षा ठेवून जीवन जगता येत नाही, उलट संकटांचा सामना करूनच खरे जीवन जगता येते. या कथेत श्री स्वामी समर्थांचा आणखी एक महत्त्वाचा संदेश आहे की मुलींच्या शिक्षणावर आणि व्यक्तिमत्व विकासावर भर द्यायला हवा. मुलींनी फक्त पुस्तकी ज्ञानच शिकू नये, तर जीवनात आवश्यक असणारे आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि कठोर परिश्रमाची तयारी हे गुणही शिकायला हवेत. यामुळे त्या कोणत्याही अडचणींना खंबीरपणे सामोरे जाऊ शकतील. सेठच्या मुलीच्या अनुभवातून श्री स्वामी समर्थ हे सांगतात की प्रत्येकाला त्यांच्या जीवनातील अनुभवांमधून शिकायला हवं. जेव्हा संकट येतात तेव्हा त्यांचा सामना करून पुढे जाणं हे खूप महत्त्वाचं असतं. मुलींना फक्त संस्कार आणि शिक्षण देऊनच समाधान मिळवू नये, तर त्यांना खऱ्या अर्थाने यशस्वी बनवण्याचं ध्येय ठेवलं पाहिजे. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे कुटुंबातील महिलांना सन्मान देणं आणि त्यांची योग्य प्रकारे काळजी घेणं हे संपूर्ण कुटुंबाच्या विकासासाठी आवश्यक आहे. ज्या कुटुंबात महिलांना आदर आणि सन्मान दिला जातो तिथेच खरा आनंद आणि सुखाचं वातावरण तयार होतं. सेठच्या मुलीने तिच्या सासरच्या घरात आदर मिळवण्यासाठी जी संघर्ष केला त्यातून हे शिकायला मिळतं की महिलांचा सन्मान करण्याची शिकवण कुटुंबात लहानपणापासूनच दिली पाहिजे. कबूतर आणि कबुतरीच्या कथेतून देखील हा संदेश मिळतो की संकट आली तरी एकमेकांना मदत करण्याचं महत्त्व खूप आहे. कबूतर आणि कबुतरी एकमेकांच्या सोबतीने जीवनातील संकटांचा सामना करतात आणि याच्याच आधारावर ते पुढे जातात. श्री स्वामी समर्थ सांगतात की जीवनातील अडचणी एकट्यानेच पार केल्या जात नाहीत, तर त्यात आपल्याला कुटुंबाच्या, मित्रांच्या आणि गुरूंच्या सहाय्याची गरज असते. संकट कितीही मोठी असली तरी जर योग्य मार्गदर्शन आणि समर्थन मिळालं तर ती पार करता येतात. सेठच्या मुलीची कथा आपल्याला हे देखील शिकवते की आध्यात्मिक मार्गदर्शन मिळालं की मनुष्य कोणत्याही परिस्थितीत यशस्वी ठरू शकतो. श्री स्वामी समर्थांनी सेठच्या मुलीला दिलेल्या उपदेशांमधून तिचे जीवन बदलतं आणि ती आत्मनिर्भर बनण्याच्या मार्गावर निघते. ती आता समजून घेते की तिने जीवनात स्वावलंबन आणि आत्मसन्मान यांचा विकास करणं खूप महत्त्वाचं होतं. या कथेचा आणखी एक महत्त्वाचा धडा म्हणजे संस्कारांचं महत्त्व. सेठने आपल्या मुलीला फक्त लाड पुरवले, परंतु तिला जीवनातील सत्य परिस्थितीशी सामना करण्याची तयारी नाही दिली. श्री स्वामी समर्थ सांगतात की मुलींवर प्रेम केलं पाहिजे, पण ते प्रेम फक्त लाड पुरवण्याचं नसावं. त्यांना जीवनात स्वावलंबी, आत्मविश्वासी आणि समंजस बनवणं हे खूप महत्त्वाचं आहे. कबुतराच्या कथेचा शेवटही याच विचारांवर आधारित आहे. कबूतर कबुतरीला सांगतो की संकट कितीही मोठी असली तरीही योग्य मार्गदर्शन, आत्मविश्वास आणि धैर्य यामुळे त्या संकटांवर मात करता येते.